नमस्कार. मी त्रिशिला गोंगले या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. पैसा आणि आकर्षणाचा नियम याविषयी मी आज सांगणार आहे. जेव्हापासून ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली तेव्हापासून आकर्षणाचा नियम हा काम करत असतो. आपण सर्व एक वेगळ्याच व्हायब्रेशनचा भाग आहोत. आपण जेव्हा ध्यान करतो तेव्हा आपल्याला व्हायब्रेशन हे येत असतात आणि जेव्हा आपण सकारात्मक विचार करतो, जेव्हा आपण सकारात्मक विचार करून बोलत असतो तेव्हासुद्धा आपल्या शरीरातून व्हायब्रेशन निघत असतात. तर त्याच व्हायब्रेशनमुळे हा आकर्षणाचा नियम काम करत असतो. आपण जे विचार करतो तेच आपल्या व्हायब्रेशनद्वारे निघत असते. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक शब्दामध्ये व्हायब्रेशन असतात आणि व्हायब्रेशन स्ट्रॉंग बनवण्यासाठी आपली जी इच्छा असते, ती इच्छाशक्ती मजबूत करायचा आणि स्ट्रॉंग बनवण्यासाठी इच्छाशक्तीचंच असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपण पैशाबद्दल कधीच वाईट बोललं नाही पाहिजे. कारण पैशाबद्दल जे काही आपण वाईट बोलतो तर त्या पैशाला एक वेगळ्या प्रकारची फ्रिक्वेन्सी असते. त्या पैशामध्ये सुद्धा व्हायब्रेशन असतात. तर आपल्याला मुळीच तसं करायचं नाही आहे. आपल्याला असं समजायचं आहे की खराबी पैशामध्ये नाही, तर पैशामुळे आपल्या कित्येक प्रकारच्या समस्या हा नाहीशा झालेल्या दिसतात. आपण असा विचार करायचा की पैशाला आकर्षित करण्यामागे परिपूर्णरित्या जबाबदार आपणच आहोत आणि पैशाला निगेटिव्ह बोलल्यामुळे पैसा हा आपल्यापासून दूर जात असतो. तर आपल्याला तसं न करता पैशाचा आदर करणे हे खूपच महत्त्वाचं आहे. पैसा हा आपल्या जीवनाचा परिपूर्णरित्या एक महत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी पैशाला आदर हा दिलाच पाहिजे. पैसे आणि आपल्या मनाचा एक वेगळ्या प्रकारचं कनेक्शन आहे. आपल्या मनाचे जसे आणि माइंडचे दोन वेगळे भाग आहेत, चेतन आणि अवचेतन. तर ते सगळा खेळ हा चेतन आणि अवचेतन मनाचाच आहे. आकर्षणाचा सिद्धांतामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे चेतन आणि अवचेतन मनाचाच हा सगळा खेळ आहे. पैशाला कधीच खराब बोलायचं नाही. पैशाला सुद्धा एक वेगळीच फ्रिक्वेन्सी असल्यामुळे आपल्याला पैशाचा आदर हा सर्वात अगोदर करून आपल्याकडे पैसा आकर्षित करायचा आहे. जेव्हा आपण पैशाचा मान करत नाही तेव्हा त्या पैशाला अनेक प्रकारचे पंख फुटतात आणि ते उडून जातात. म्हणजे याच्यासाठी सांगत आहे की ज्या पैशाला आपण निगेटिव्ह बोलतो तर तो पैसा आपलासुद्धा आदर करत नाही आणि विविध मार्गाने तो निघून जातो. आपण एखाद्या वेळेस म्हणतो पैसा येतो माझ्याकडे भरपूर पण टिकत नाही. तर आपण त्या पैशाला टिकवून स्वतःच ठेवत नाही. कारण मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे जबाबदार आपणच आहोत. कारण त्या पैशाचा आदर करणे सर्वप्रथम आपलं काम आहे. तर आपणच त्या पैशाला विविध मार्गाने उडवत असतो. म्हणजे जिथे काम नाही तिथे पण त्या पैशाचा खर्च करून आपल्याकडे ते टिकत नाही. तर तसं मुळीच करू नये. आठवण ठेवा की जेव्हा त्या पैशाची आपण कित्येक प्रकारची निंदा करत असतो तर ती वस्तू आपल्याकडून हरवून जाते. म्हणजे ते पैसा आपल्याकडे कधीच यायसाठी कोणत्याही मार्गाने यायसाठी आकर्षित होत नाही. म्हणून पैशाची निंदा तर मुळीच करू नका. पैसा हा आपल्या जीवनातील एक जिव्हाळ्याचा विषय आहे. पैसा म्हणजे सर्वस्व नाही, पण पैसा म्हणजे सर्वस्व आहे. तर ते कसं काय? जेव्हा आपल्याकडे पैसा असतो तर तेव्हा सगळ्याच प्रकारची कामं ही होत असतात. म्हणून पैशाला खूप महत्त्व आणि आदर दिला पाहिजे. जे काही आपण निगेटिव्ह बोलतो, गंदे वर्ड्स बोलतो, पैशाला ते कधीच बोलायचे नाही. कारण जे आपण बोलत असतो आपल्या व्हायब्रेशनद्वारे, आपल्या सकारात्मक ऊर्जेद्वारे तर पैसा आकर्षण करत असतो. ते कसं काय? जेव्हा आपण सकारात्मक विचार हे करत असतो तर आपल्यातील निगेटिव्ह एनर्जी ही रिलीज होत असते. निगेटिव्ह एनर्जी निघून गेल्यामुळे आपल्याला विविध प्रकारच्या मार्गाने सोर्सद्वारे आपण तो पैसा कसा अट्रॅक्ट करू शकतो
म्हणजे त्या पैशाला कसं आकर्षण करायचं हे सुद्धा आपल्याच चेतन आणि अवचेतन मन हे काम करून विविध स्रोत शोधून आपल्याकडे जो पैसा आहे त्या पैसा हा पैशाला जोडतो असं म्हणतात. तर त्याच पैशाला हा पैसा जोडत असतो. म्हणजे विविध मार्गाने आपण कमवण्यासाठी किंवा त्याचा कसा उपयोग करायचा, कुठे इन्व्हेस्ट करायचं हे आपल्याला सुचत असते आणि त्याद्वारे आपण आपल्या पैशाला आकर्षित करत असतो. पैसा हवा आहे तर आपण काय करायचं? सर्वात अगोदर आपण त्याचा मान करायचा आणि आकर्षणाचा सिद्धांतामध्ये हेच म्हटलं आहे की ब्रह्मांडाकडे जे मागाल तेच मिळत असते. तर आपण जेव्हा ते अफर्मेशन सुद्धा त्या पैशासाठी करत असतो. रोज अफर्मेशन सुद्धा करायला पाहिजे. मी खुश आहे, मी भाग्यशाली आहे, मी धनवान आहे, मी पैशाला पैसा जसं मनी मॅग्नेट म्हणतात, तर पैशाचं चुंबक आहे. ह्या पद्धतीने आपल्याला ह्या पैशासाठी अफर्मेशन सुद्धा करायचे आहेत. पैशाला आपण पैसा हातात घ्यायचा आणि त्या पैशाला सुद्धा आपण बोलायचं, मी खूप श्रीमंत आहे, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, माझ्या अकाउंटमध्ये जेवढे पैसे आहेत तेवढेच माझ्या खिशात सुद्धा आहे. जसं आपण पॉझिटिव्ह विचार करू, जसं सकारात्मक बदल आपल्या विचारामध्ये करू, तेव्हाच ते आपल्याकडे आकर्षण होत असतात. माझा बँक बॅलन्स छान आहे, माझ्याकडे सर्व पद्धतीने पैसा हा सर्व स्रोतांद्वारे माझ्याकडे आकर्षित केला जातो असं जेव्हा म्हणू, तर हा चेतन आणि अवचेतन मन कार्य करून आपल्याकडे विविध प्रकारातून पैसा हा आकर्षित केला जातो. पैशाला सुद्धा आपण बोलायचा. आपण कधी बोलण्याचा प्रयत्न केलो का? तर मुळीच करायला पाहिजे. पैशाला हातात घ्यायचा आणि जसं आपल्या एखाद्या मित्राला, मैत्रिणीला बोलतो, तू माझा बेस्ट फ्रेंड आहे, तू माझ्या जिंदगीमध्ये येऊन माझ्या जिंदगीचा एक नवा